सेंट्रल किचन विरोधातील आमरण उपोषणाची खासदार भास्कर भगरे यांनी घेतली दखल। उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा, मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन। नाशिक आदिवासी विकास विभागाच्या वतीने सुरू असलेल्या सेंट्रल किचनच्या निर्णयाविरोधात विविध मागण्यांसाठी नाशिक येथे गेल्या 6 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। आंदोलनाची दखल घेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली। यावेळी खासदार भास्कर भगरे आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्या, सेंट्रल किचनमुळे निर्माण झालेल्या अडचणी तसेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित विविध मुद्दे जाणून घेतले। गेल्या 6 दिवसापासून आंदोलनकर्ते आमरण उपोषण करत होते, त्यांच्या प्रकृतीचीही खासदारांनी विचारपूस केली। आंदोलनकर्त्यांनी सेंट्रल किचनच्या निर्णयाबाबत आपली भूमिका खासदारांसमोर मांडत शासनाने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी केली। विद्यार्थ्यांचे हित, शैक्षणिक व्यवस्था आणि आदिवासी भागातील परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने आंदोलनाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली। यावेळी खासदार भास्कर भगरे यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन देताना सांगितले, आपल्या सर्व मागण्याबाबत मी मुख्यमंत्री महोदय तसेच आदिवासी विकास मंत्री यांच्याशी चर्चा करणार असून या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करेन। आंदोलनाची दखल घेत संबंधितांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन। खासदारांच्या भेटीमुळे आंदोलनकर्त्यांना शासन स्तरावर आपल्या मागण्यांचा पाठपुरावा होईल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे। सेंट्रल किचनच्या प्रश्नावर शासन आता कोणती भूमिका घेते आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान गेल्या 6 दिवसापासून सुरू असलेल्या आमरण उपोषणामुळे प्रशासनानेही या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करावी आणि योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी जोर धरत आहे। कार्यकारी संपादक पुंजाराम खंडवीसह भारती दळवी होतोय। याच्या अनेक घटना महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहे। विषबाधा झाली, आपलं अन्नातून विषबाधा सारखे प्रकार झालेले आणि म्हणून याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे। तर याची शासनाने दखल घेऊन ताबडतोब सेंट्रल किचन योजनेच्या माध्यमातून जे अन्न पुरवठा केला जातो तो बंद करावा, ही त्यांची जी मागणी आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। सर, आपण या संदर्भात आपण दिल्ली येथे ह्या विषयाला आवाज उठवणार आहात का? तर दिल्ली या ठिकाणी आवाज उठवण्यापेक्षा हा विषय राज्याच्या अखत्यारीतला आहे। मी आज या ठिकाणी भेट दिल्यानंतर जे मुद्दे आहेत सेंट्रल किचनचा आहे, त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे आश्रमशाळेतील 3 मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाला, तर त्या मुलींना किंवा 3 मुली उपचार घेत आहे। ज्या मृत्यू पावल्या त्या मुलींना त्यांच्या कुटुंबाला भरीव स्वरूपाची 1 कोटीच्या जवळपास मदत दिली पाहिजे आणि ज्या जखमी आहेत त्यांना सुद्धा मदत केली पाहिजे आणि अशा प्रकारच्या ज्या घटना घडत आहेत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी मी मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे करणार आहेत आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे। त्याचप्रमाणे TRTI यामध्ये जी वयोमर्यादा 30 रद्द केलेली आहे ती वाढवण्यात यावी। त्याचप्रमाणे UPSC MPSC म्हणजे एका बाजूला आदिवासी बांधवांचा विकास करायचा म्हणून वेगवेगळ्या योजना चालू करायच्या। आज आपण बघतोय की अनेक आश्रमशाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीये किंवा मी पाठीमागे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आहे त्याच्या इमारतीची पाहणी केली, अतिशय निकृष्ट दर्जाची इमारत त्या ठिकाणी तयार होते। मग त्या ठिकाणी ज्यावेळेस विद्यार्थी जातील त्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रसंग आहे किंवा ते मुलं त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना जर निकृष्ट दर्जाचं अन्न मिळत असेल किंवा अध्यापनाच्या चांगल्या सुविधा मिळत नसतील तर मग अशा पद्धतीने जर आदिवासी विकास जर कामकाज करत असेल तर ते काही बरोबर नाही आणि म्हणून याची चौकशी करावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मी पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास विभागाकडे किंवा विकास मंत्र्यांकडे करणार आहे।